नाही होत, कीर्तन होत नाही, भजन होत नाही, नामस्मरण होत नाही, परमार्थ होत नाही. सगळ्या दैत्यांनी अशा प्रकारचा धुमाकूळ घातलेला आहे. देवा आता तुम्हाला आलं पाहिजे. निर्गुणातून भगवान परमात्म्याला काय केलं? सगुण रूप धरिले सगुण चांगले. देवाला चांगलं सगुण स्वच्छ रूप अशा प्रकारचं धरायला लावलं महाराज. म्हणजे निर्गुणातून सगुणात आणला. सगुणात आणल्याशिवाय भक्ती करता येत नाही. सगुण स्वरूप म्हणजे काय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरे ते ध्यान उभे विटेवरी. कृष्ण परमात्म्याच्या बाबतीमध्ये परमात्मा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. सगुण रूपातला भगवान परमात्म्याने रूप सुंदर रूप धारण केलेले आहे. पाहिल्या बरोबर त्याला मोहित गवळणी होत होत्या. हे मनमोहक अशा प्रकारचं रूप आहे. मनमोहन मुरलीवाला नंदाचा मनाला वेढून घेणार आहे. वेधिले ओ मन. भगवान परमात्म्याने मन वेधून घेतलं. ऐकूनी वेणूचा नाद किंवा भुलविले वेणुनादे. भगवान परमात्म्याच्या कर्माच्या द्वारे, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या द्वारे, भगवान परमात्म्याच्या उपासनेच्या द्वारे गवळणींचं मन परमात्मा वेढून घेत होता. कहाँ पगडारो देखे अंधेरा, कहाँ पगडारो देखे अंधेरा, कहाँ पगडारो देखे अंधेरा, कहाँ पगडारो देखे. परमात्मा स्वरूपाची स्थिती अशा प्रकारची आहे. कोणी एकी भुलली नारी लिखिता गोड सख्या हरी, देखिला डोळा बैसला मनी. पाहिल्या बरोबर मनामध्ये तो बसत होता. इतका सुंदर सावळं स्वरूप भगवंताचं, गोड अशा प्रकारचं ते स्वरूप गवळणीने पाहिलं. अहो गवळणी भुलल्या याच्यात नवल नाही. यशोदा माईनं पाहिलं तर यशोदामाई सुद्धा त्याचं वर्णन त्या स्वरूपात करते. यशोदामाईनं मोठा इतिहास अशा प्रकारचा आहे का भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला ती काय म्हणते, लोक काय म्हणतात अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेला यशोदामाई घरकामामध्ये थोडी व्याप्त आहे, व्यापलेली आहे, परमात्म्यानं ही संधी पाहिली आणि आपलं सावळं रूप घेऊन परमात्मा थोडे बाजूला गेले. बाजूला गेल्यानंतर आईला ज्यावेळेला मुलगा दिशेनासा होतो ना, दिशेनासा होतो ना, त्यावेळेला आईची काय स्थिती होते महाराजांनी एका गवळणीमध्ये वर्णन केलंय. माझा कृष्ण देखिला कृष्ण देखिला काय कोणी
माझ्या लक्षातच नाही आज द्वादशी म्हणून. माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. आई म्हणते निश्चूल सारवीत होते मला भूल पडली. माथा शोभे बिंबळबाण मी धोरणायसा जाण त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. कुणी पाहिला का कुणी पाहिला का माझा सावळा पाहिला का माझा कान्हा पाहिला. त्या सगुण स्वरूपाची आवड जीवाला होती. मी याच्याकरता सांगतोय आपल्याला निर्गुण चालणार नाही. निर्गुणाचं वर्णन मी बंद केलं. सत चित आनंद. सत म्हणजे काय चित म्हणजे काय आनंद म्हणजे काय हे सांगायला बसायचं का मी. हे ऐकायचा वेळ नाही सांगायची वेळ नाही. विठाला सगुण स्वरूप सावळा देखील आनंदाचा तिने आनंदाचा पूर आला. आनंदाचा पूर येतो ज्या परमात्म्याच्या दर्शनाने. ते सगुण स्वरूप आहे. सगुण स्वरूप आहे. मायल्या बरोबर वेद लावत पाहिल्या वेद लावी पैसे जीवी चढून. पाहिल्या बरोबर मनाला वेद लावत. यांना अनेक गवळणी अशा प्रकारचा आपला अनुभव सांगतात का आम्ही त्याला पाहिल्यानंतर आम्ही सगळंच विसरतो. आम्ही आमच्या व्यवहारही विसरतो आणि व्यवहार विसरतो त्याचबरोबर परमार्थही विसरून जातो. काय करावं काही सुचत नाही. बाबा तू असं करू नको. भगवंताच्या काही क्रियेबद्दल गवळणीचे उदाहरण आहे. भगवंताच्या क्रियेबद्दल त्याची क्रिया त्याचं स्वरूप मी अशी बोललो का त्याचं कर्म त्याचं क्रिया त्याचं स्वरूप त्याच्या स्वरूपाचं किंवा त्याचं वागणं हे अशा प्रकारचं आहे का प्रत्येक गवळणीला नाही प्रत्येक जीवाला मोहित करून टाकणार आहे. वेगळे वेगळे आपल्याला प्रसंग सगळे जर पाहिजे झाले तर शक्य होणार नाही. भगवंताच्या कर्माच्या बाबतीमध्ये भगवंतानी काही गोष्टी केल्या. भगवंतानी आता रास महाप्रकरण आहे. रासामध्ये भगवान परमात्म्यांनी मुरली वाजवली. भगवान परमात्म्यांनी मुरली विशेष करून 2 वेळेला वाजवली. एक वेळेला केवळ रासाचा अधिकार ज्या गवळणींना आहे त्यांनाच फक्त मुरली ऐकू जाईल अशा प्रकारची ती एक मुरली वाजवली. आणि एका वेळेला अशा प्रकारची मुरली का सगळ्या जीवजंतूला ती मुरली ऐकू येईल अशी एकदा मुरली वाजवली. आणि मग त्या मुरलीने ज्याच्या ज्याच्या जीवनावर जसा जसा प्रभाव पडला त्या कर्माच्या आधारामध्ये जसे जसे जीव वेढले गेले व्याप्त झाले त्याचं वर्णन संतांनी वेगळ्या वेगळ्या भाषेत केलंय. सगळं आपल्याला सांगता येणार नाही. पक्ष्यांची काय स्थिती झाली, पशुची काय स्थिती झाली, गवळणीची काय स्थिती झाली, गोपाळांची काय स्थिती झाली, मोठी जी गोप आहेत नंदबाबा आधी त्यांची काय स्थिती झाली. स्वतंत्र वर्णन आहे. स्वतंत्र वेगळं वेगळं वर्णन आहे. एक उदाहरणादाखल जर सांगायचं ठरलं गवळणीची अवस्था काय झाली किंवा गोपाळांची अवस्था काय झाली एक उदाहरण आपल्याला माहिती म्हणून गवळण परमात्म्याला त्या कर्माला विरोध करते. त्या कर्माला विरोध करते कारण त्याचं कर्म ही मोहक आहे. त्याच्या कर्मातून जीवनामध्ये आनंद मिळत नाही. जीवनामध्ये सुख अशा प्रकारचं मिळतं. जीवनामध्ये व्यवहार होत नाही. म्हणून ती गवळण आहे ना भगवान परमात्म्याला त्या कर्माला विरोध करते. विरोध नको करू म्हणते. हे असं हे तू असं केलं का आमचा संसार सगळा बिघडतो. आमचा संसार बिघडतो आणि संसार बिघडला का आमचं घरातलं वातावरण चांगलं राहत नाही. संसार बिघडल्याने काय होतं घरातलं वातावरण चांगलं राहत नाही आणि मग
आम्ही सासू सुना सासरा आदी घरातली माणसं एकमेकावर आपल्या खेड्याच्या भाषेत तोंड टाकायचं काम करतात, अर्थात भांडणं होतात. देवा हे काम करू नको, आम्हाला ते तो झालेला व्यवहार आमच्याकडून पाहवत नाही, शोभत नाही, आम्हाला हे काम करू नको. नको वाजवू श्री हरी नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू तुझ्या मुरलीचा तुका हरली, तुझ्या मुरलीचा तुका हरली. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. गवळण म्हणते तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विव्हळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. सांग बरं देवा, अरे तू मुरली वाजवली आणि तुझ्या मुरलीमुळे माझं घरधंदा घरातलं जे काम आहे ते विसरलं. आता ज्या घरातलं सुनेचं काम विसरलं, सासू काय पेढे आणीन का? जगन्नाथ पाटील, सासू पेढे आणीन का? घ्या पेढे, काय आमची सून काम करायचं विसरून जाते, घ्या पेढे. नाही बरं, सासू बोलल, सासूच्या अधिकारानं सासू बोलल, सासू बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग घरामध्ये वाद होतात. आणि त्यामुळे काय घ्या विठाला विठाला. आणि मग त्यामुळे घरामध्ये वाद होतात. मग ती गवळण सांगायला लागली, देवा वाजू नका मुरली, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. काम विसरून जात देवा, वाजू नको बाबा. भगवंत म्हटले मग मी वाजवलं नाही तर माझ्या येण्याचा काय फायदा? मी इथे येऊन जर तुम्हाला तुमच्या संसारातून परमार्थाकडे ओढलं नाही तर माझा येण्याचा काय फायदा आहे? भगवंताने मुरली वाजवायची आणि गवळणीने त्याला विरोध करायचा. विठाला कर्माचा आनंद, तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान, घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले. अरे सावळिया कैसी वाजवली बाबा तुझ्या कर्माच्या द्वारे. त्याचं कर्म इतकं सुंदर आहे, स्वरूप तर सुंदर आहेच आहे, पण कर्म ही सुंदर आहे. त्या कर्मामध्ये माणसं मोहित होतात. तो तृणचाला विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षीमुळे निवांत राहिली. असं कधी घडतं का? गाय आणि वाघ, आता वाघ म्हणलं का इकडं तुमच्याकडं नाही वाघ आहे साधे म्हणतात का? तुम्हाला भेटलं नाही? नाही भेटत हो. तुम्हाला पाहायचं असेल संगमनेर तालुक्यात रात्री हिंडायच्या फक्त रोडनी मोटरसायकल, काय नाही. तुम्हाला भेटून राम राम झाली, चहा पाणी सुद्धा करील तुम्हाला. विठाला वाघ गायीचा कट्टर शत्रू, पण या मुरलीच्या नादानं या भगवान परमात्म्याच्या कर्माचा प्रभाव पहा. गाय व्याघ्र एके ठाई झाली, गाय आणि व्याघ्र, व्याघ्र म्हणजे वाघ, वाघ एके ठाई झाली, पक्षीमुळे निवांत राहिली, पण वैर भाव समूळ विसरली. पक्ष्यामध्ये जे एकमेकाचे वैरी आहेत पक्षी, ते एकमेकाचा वैर भाव विसरून गेले. मला वाटतं ही गोष्ट जर माणसात घडली तर किती आनंद होईल. घडेल ना, परमात्म्याच्या त्या कर्मामुळे घडेल, पण आपलंही त्या कर्माकडे लक्ष असलं तर. वारकरी संप्रदायाची देण म्हणून, साधू संतांचं कर्म म्हणून, योग्य उत्तम सर्वोत्तम अशा प्रकारचं कर्म असल्यामुळे म्हणून ही सगळे आज एकत्र आले कशाच्या? काय आहे आपल्याकडे? आपण काय केलं? काही नाही. तेच कर्म केलं जे भगवंतानी केलं, संतांनी केलं, तेच कर्म आपण करतो. त्यामुळे सगळे एकत्र आहोत. अशा प्रकारे भगवंताचं प्रत्येक कर्म तशा प्रकारचं आहे. भगवंतानी मटके फोडले. खरोखर गवळणीचा इतिहास असा आहे, गवळणीला जर एकांतात घेऊन विचारलं ना तात्या, एका गवळणीला विचारलं
तर खरंच तुला कृष्णाचा राग आला का? तुझे मडके फोडले, तुला दही दूध सांडलं, नासवलं काय, तुला खरंच कृष्णाचा राग आला का? जाऊ दे, सोडून दे, तू जाऊ नको कृष्णाकडे. ते म्हणते मग आमच्या जन्माचा काय उपयोग आहे? गवळण म्हणते आमच्या जन्माचा काय उपयोग आहे? उलट त्यांनी आम्हाला दर्शन द्यावं, यावं, याच्याकरता आम्ही त्याचं काय करतो? चिंतन करतो, मंथन करतो. मंथन करताना त्याचं चिंतन करतो, त्याचं चिंतन करतो. आमच्या हरिभाऊ महाराजाचे गुड भजन आहे, आवडते, आहे का पाठ? ध्यानात नाही आता. सुंदर अशा प्रकारे. तात्पर्य काय? मंथन करताना, दैनिक करताना तर त्याचं चिंतन करायचं. आणि तो आला तर त्याच्या खोड्या सांगायला परत नंदबाबाच्या वाड्यावर जायचे, यशोदा माईला गाणे सांगायचे, एकेकीचे गाणे सांगायचे. याचा अर्थ असा आहे, या सावळ्या स्वरूपाकडून घडलेल्या क्रिया, घडलेलं कर्म, हे कर्म अशा प्रकारचं आहे, त्या कर्माच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या माध्यमातून सगळ्या गवळणी मोहित होत होत्या. ज्ञानोबा म्हणतात हीच मनाची स्थिरता आहे. माझ्या सिद्धांताकडे मला यायचे, ही मनाची स्थिरता आहे. आणि असं मन स्थिर झालं की माणसाच्या परमार्थाला एक आनंद यायला सुरुवात होते. मन स्थिर झालं का माणसाचा परमार्थ सिद्धीला गेला, अशा प्रकारची लक्षणे आहे. मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. मनाला तिथे एकदा स्थिर करा, मग कर्माच्या आश्रयानं करा. तुम्हाला जे वाटेल ते करा. कोणाला भगवंताची मुरली आवडते, तर कोणाला भगवंताचं दही दूध चोरी करणं आवडतं ना. आवडणारी लोक वेगळ्या वेगळ्या वृत्तीचे असतात. कोणाला भगवंताचं गवळणीला उपदेश करणं आवडतं, कोणाला भगवंताच्या गवळणीच्या खोड्या केलेल्या आवडतात. याचा अर्थ असा आहे, रुचीनाम वैचित्र्य दृढुक्तीला नाना पथदुषाम. रुची वैचित्र्य असल्यामुळे, विचित्रता रुचीमध्ये असल्यामुळे भगवंताची अनेक कर्म, भगवंताच्या त्या सर्व कर्मामध्ये गवळणी मात्र समाविष्ट होतात आणि आपलं मन त्यांचं स्थिर होतं. ज्ञानोबा म्हणतात हाच भक्तीची पराकाष्ठा आहे. ज्या दिवशी मन आपलं भगवंताच्या चरणावर लागतं ना, त्या दिवशी आपण आपल्या सगळ्या गोष्टी बाकीच्या विसरू शकतो. बाकीचा व्यवहार आपला बाधित होतो. आणि म्हणून दोन शब्द आपल्याला सांगून जातो. साधूचा व्यवहार धड नसतो आणि संसारिकाचं भजन धड नसतं. आता तुम्ही अर्थ वेगळा घ्याल, मला माहिती, मला थोडं स्पष्ट करावं लागेल. जो साधू भजनामध्ये रंगला त्याला व्यवहारातलं काहीच जमत नाही. व्यवहार त्याला करता येत नाही, व्यवहाराच्या तो बाजूला जातो. आणि जो संसारिक परमार्थामध्ये संसार आणतो, त्या संसारिकाचा परमार्थ दडवत नाही. का? त्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी तिथे नसतात. आणि म्हणून साधू जीवनामध्ये परमार्थ करत असताना तो मन तिथं अशा प्रकारचं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाले असतं. ज्ञानोबा म्हणतात, आपल्या सखीशी संवाद करताना म्हणतात, कधी त्या देवाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये तो परमात्मा असा बसला, परमात्मा असा बसला का पूर्ण रूपाने बसला. आणि माझं जे मन विषयाकडे धावणार होतं, ते मन आता काय झालं? स्थिर झालं. व्यवहारामध्ये तुमचं आमचं मन लागत नाही. माळ घेतो, देवा पुढे बसतो, देवाची पूजा झालेली, फुलं आरती सगळं झालेलं, आणि मग शेवट माळ जपीत बसतो. पण माळ जपीत बसत असताना खडखड जर बशा वाजल्या, जे माळ जपीत असेल त्याला कळलं, बशा वाजल्या तर आपल्या डोळ्यासमोर आलेला देव पळून जातो आणि बशाचा आवाज इकडून कानामध्ये घुसतो, तिकडून डोळ्यातला देव पळून जातो. आणि मग तो म्हणतो चहा झाला काय. तात्पर्य असं आहे की ही मनाची स्थिती आहे, हीच मनाची स्थिती. ही मनाची स्थिती स्थिर नाही राहत. ही स्थिर राहिली का त्याच्यापासून आनंद यायला सुरुवात होते. ज्ञानोबा म्हणतात, भक्ती केली एका जन्माची नाही, अनेक जन्माची, बहुता सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आवडी ही काही एका जन्माची नाही, एका जन्मात होत नसते, त्याला अनेक जन्माची पुण्याई असते. मला वाटतं आज आपण भगवत चिंतन करतो, तुम्ही 7 दिवस या गावाने पारायण केलंय, त्याच्याकरता जन्मोजन्मीची आपली काय आहे? पुण्याई आहे, हे लक्षात घ्या.
त्याच्याशिवाय हे होत नाही. भक्तीमध्ये माणूस रमतच नाही त्याच्याशिवाय. विठ्ठल हो. आणि म्हणून अशा प्रकारे भक्तीमध्ये रममाण होण्याकरता पुण्याई लागते. आणि ती पुण्याई जवळ असेल, तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलाची मिराशी माझ्या वडिलाची मिराशी माझ्या वडिलाची मिराशी माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा तुझी चरण सेवा ही आमच्या पूर्वजांची देण आहे. हो. विश्वंभर बाबा पासून तर तुकाराम महाराजापर्यंत किंबहुना तुकाराम महाराजापासून आजपर्यंत त्या पिढीमध्ये भगवंताची सेवा आजही चालू आहे. विठ्ठल हो. तीच पुण्याई आहे बरं का, तीच पुण्याई आहे. आज आपण परमार्थ करतो आहोत हे आपल्या जीवावर का आपल्या पाठीमागे काहीतरी शक्ती आहे? काय मत आहे आपलं? आज आपण परमार्थ करतो आहोत हे आपल्या जीवावर का आपल्या पाठीमागे काही शक्ती आहे? हा माऊली, शक्ती आहे काहीतरी. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, भगवान गुरु नारायणजी महाराज या महात्म्यांची ताकद आहे, पुण्याई आहे, म्हणून आपण परमार्थ करतो. नाही तर आपण सगळे एकमेकाला भेटलो असतो तिकडं. मी तिकडं आलो असतो तुमच्याकडं. नाही कळालं अजून? काळोबापाशी आपली भेट झाली असते सगळ्यांची. तात्पर्य असं आहे महाराज, जीव हा परमार्थामध्ये रमण्याचं कारणच एक आहे. गेल्या अनेक जन्माचं पुण्य. ज्ञानोबारायांची हीच अशा प्रकारची म्हणण्याची भूमिका. अनेक जन्माच्या पुण्याईमुळे आणि सगुण स्वरूपाच्या त्या परमात्म्याच्या उपासनेमुळे काय परिणाम झाला? जे मन सैरावैरा पळत होतं, जे मन सैरावैरा पळत होतं, ज्या मनाला पळण्याकरता नपुरती भ्रमणा दही दिशा, 10 दिशा ज्या मनाला भ्रमण करण्याकरता पुरत नव्हत्या, आत्ता इथं का आत्ता तिथं, अशा प्रकारची स्थिती होते. एका सेकंदामध्ये एका शब्दामध्ये तो अशा प्रकारचा पुढेच्या पुढे जात निघून. अशी जी मनाची स्थिती चंचलता आहे, चंचलन ही मन कृष्ण परमार्थी बलवत दृढम तशाहम निग्रहमाने वायोरी वसु दुष्करम. वाऱ्यापेक्षाही जास्त कितीतरी पटीनं जास्त वेगामध्ये ते मन पळतं. मग त्या मनाला स्थिर करण्याकरता अनेक जन्माची पुण्याई आणि भगवंताची सेवा. हो, भगवंताची सेवा या ठिकाणी केली तर त्याचा परिणाम असा होतो, त्या भक्ती कर्मामुळे, त्या चिंतनामुळे, त्या सेवेमुळे परिणाम असा झाला का मन स्थिर होतं. तो परमात्मा मला आवडला, त्या परमात्म्याचं मी ध्यान केलं, त्या परमात्म्याला मी मनामध्ये बसवलं, त्या परमात्म्याचं मी स्मरण केलं. परिणाम असा झाला, जे माझं मन विषयाकडे पळत होतं, ऐका, जे माझं मन विषयाकडे पळत होतं, जे माझ्या मनाला असं वाटत होतं का हे करू का ते करू का ते करू का ते करू, काय काय करू, व्यवहारामध्ये विषयामध्ये शब्द स्पर्श रूपान रसादी या पंचविषयामध्ये जे मन पळत होतं ते मन आता मन रूपानं राहिलंच नाही. त्या मनामध्ये त्या परमात्म्याच्या सावळ्या रूपानं घर केलं पहिल्या चरणात. सावळे परब्रह्मा सावळे
करून रे सावळे गोविंद काय 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 करून रे सावळे गोविंद. माऊली ज्ञानोबाया म्हणतात, सावळी परब्रह्म आवडी या जीवा, मने मन राणीवा घर केली. मनामध्ये भगवान परमात्म्याने घर केलं. आता मनात बसलेला परमात्मा, गंमत याची अशी आहे, पहिल्यांदा तो बसत नाही आणि बसला तर परत निघत नाही. परमार्थाचं हेच आहे, साध्याची प्राप्ती लवकर होत नाही आणि एकदा साध्याची प्राप्ती झाली, ऐका, एकेका कर्माच्या माध्यमातून आपल्याला सांगतो, भक्तीच्या रूपाने ज्या क्षणी भगवंताची प्राप्ती होईल, ऐका, ध्यान देऊन ऐकवलं, भक्तीच्या रूपाने भक्तीच्या कर्माने भक्ती करत करत ज्या वेळेला आपली भगवंताच्या रूपाने आपली भगवंताची प्राप्ती होईल, तो एकदा अंतःकरणात आलेला भगवंत, संतोष महाराजांनी काही जरी केलं तर पुन्हा तो हृदयातून जात नाही. एक, ज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण अंतःकरणाची तयारी करून, आता सगळे सांगत बसत नाही, मलविक्षेपादी दोषाचे निवृत्त करून अज्ञान आवरण निवृत्त केल्यानंतर ज्ञानाच्या दृष्टीने जे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते, ती वृत्ती ज्या वेळेला तयार होते, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारची अवस्था ज्या वेळेला तयार होते, त्यावेळेला ती अवस्था पुन्हा काही केल्या निघत नाही. योगाच्या माध्यमातून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, समाधीमध्ये सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी, या समाधीमध्ये निर्विकल्प समाधीमध्ये एकदा जीव गेला तर तो पुन्हा माघारी येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, परत येणारच नाही. ही स्थिती आहे बरं का, ही स्थिती आहे. जसं व्यवहारामध्ये माणसं म्हणतं बस बस संपलं त्याचं, आता तो पुन्हा कोणाच्याच कामाचा राहिला, ही जी स्थिती असते. संसारातला बदलू शकतो, पण परमार्थामध्ये शेवटचं टोक आहे, त्याला पुन्हा आता ज्याला भगवंताची प्राप्ती झाली ना, त्याला पुन्हा आता काही नाही, त्याच्या जीवनामध्ये पुन्हा देव त्याच्या अंतःकरणातला जात नाही. आता थोडं व्यवहारातले उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. पुतना मारली, आपण कथा ऐकतो, पुतना भगवंतानी मारली. मारित असताना पुतनेला काय केलं, पुतना काय केलं होतं, पुतनेनं आपल्या स्तनामध्ये विष भरून आली होती. मग भगवंतानी ते विष शोषण केलं, प्राण शोषण केले आणि पुतना मरणार. आता अशा वेळेला पुतना जिवंत होती तोपर्यंत तिनं पुतनेनं सांगितलं, कृष्णा मुंच मुंच. भागवतामध्ये स्पष्ट वर्णन आहे, कृष्णा आता मला सोड सोड सोड, जाऊ दे, मी आता परत येणार नाही, तुला मारणार नाही, कुठलाही प्रयत्न करणार नाही, सोड मला. भगवंताने सांगितलं, एक तर तू मावशी, आता आईची, असं म्हणतात व्यवहारामध्ये, आई मारावी मावशी उरावी, म्हणजे तू आईच्याच जागेवर आहे. बरं, मला आईनं मला मोठं करण्याकरता आपल्या स्तनातलं दूध पाजून मोठं केलं, तेच काम मावशी नाही केलं. मग आता तुला आईची जागा, आईच्या जागेवर तू आहेस, पण तू आता म्हणती सोड. पण माझा नियम असा आहे, मी कोणाला धरीत नाही, मी काही म्हणतच नाही, मांडी घालून बसवा का कसं बसा काही म्हणत नाही. पण एकदा मात्र माझ्या तावडीत आले का 4 वाजेपर्यंत सोडित नाही. भगवंताने सांगितलं, मावशे, मी एकदा कुणाकडे जात नाही, कुणाला धरीत नाही, याला एकदा धरलं का त्याला पुन्हा कधीही सोडत नाही. ही त्याची अवस्था आहे. कितीतरी असे उदाहरण आहे. हृदयामध्ये बसलेला परमात्मा, एक गवळण आपल्या हृदयातल्या परमात्म्याला काढण्याकरता वास्तविक व्यवहारामध्ये असा एक ग्रंथ, पुराण, शास्त्र हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं, लोक 16 सोमवार करतात, 18 गुरुवार, नाही 18 नसते का, किती, 5च का, आता तुम्ही 5 म्हणतात, त्या 9 म्हणतात, म्हणजे नेमकं काय बरं, किती का घेणं, मला काय 5 म्हणा, 9 म्हणा, तर 9 आणि 5 14 म्हणा, काय घेणं.
दोन्ही एकत्रच ठेवा. अशा प्रकारे उपासना आपण करतो. उपासनेचा आपला हेतू आपल्याला परमात्म्याविषयीची आवड आणि आपल्याला परमात्म्याविषयीचं जे कर्म आहे ना, त्या कर्मामध्ये आपली जी असणारी आसक्ती, त्या कर्मामध्ये आपण निवड होतो. तसं भगवंताची उपासना करणारी ती गवळण, ती कशाला बसली होती? हृदयातून देवाला काढायला. ऐका, आपण सगळे परमार्थ करतो. आपण पारायण केलं, आता कीर्तन ऐकतो, नंतर प्रसाद खातो, अनेक साधू संतांच्या भेटीला दर्शनाला आपण जातो, कुठेही पण अनेक भारतामध्ये. कशाकरता जातो? का देवाने आपल्या हृदयामध्ये यावं, परमात्म्याने आपल्या हृदयामध्ये यावं, ब्रह्मस्वरूपाची अवस्था आपल्या हृदयामध्ये यावी याच्या करता. असा माणूस पाहिला का कधी? का हृदयात देव आहे पण तो देव काढण्याकरता प्रयत्न करतो, असं माणूस आहे का? असा नाही माणूस कोणी. ती भक्त तशा प्रकारची गवळण आहे का ती ध्यान करत होती. ध्यान करत असताना नारदजी चालले होते जवळून. नारदांनी पाहिलं ज्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा उघड ब्रह्म आहे, मग ते गवळणीच्या तालावर नाचतं काय? गवळणीशी भांडणं करतं काय? गवळणीचं दैदूत स्वरतं काय? आता किती सांगू, गवळणीचा खोड्या करणं काय? माझा चेंडू लपविला निरेपाशी हो, हे सगळं सांगत बसू. काय काय खोड्या करतो तो. मग असा परमात्मा उघड असताना, तो साक्षात परमात्मा असताना, ही गवळण त्याच गोकुळामधली कोणाचं ध्यान करते? नारदाला शंका आली, संशय आला. नारद तिच्या जवळ एवढाच एक माणूस असा होता की त्याला संशय आला की त्याच्यातून ते तपासच करून घ्यायचे. गेले तिथं. गेल्यानंतर थोड्या वेळाने ध्यान बंद झालं, ध्यान उघडलं, ध्यान आपण त्याला मोकळं झालं आणि त्या गवळणीने पाहिलं. नारदाने तिला विचारलं, गवळणी विचारू का म्हणजे, तू कुणाचं ध्यान करीत होती? गवळणीने काय उत्तर दिलं ते महत्वाचे. गवळणीने सांगितलं, नारदा मी कोणाचं ध्यानबिन नव्हते करीत, मला कोणाचं ध्यानबिन नाही करायचं. जो परमात्मा, जो काळा श्रीकृष्ण परमात्मा